अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी काढलेल्या शासन निर्णयाची मेहकरमध्ये होळी. कर्जमुक्ती आणि भरीव मदतीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक. राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने जवळपास 32,000 कोटींचे अतिरिक्त पॅकेज जाहीर केले. मात्र ही फसवी मदत असून शेतकऱ्याला भरीव मदत करणे गरजेचे असताना त्यांच्या जखमेवर सरकारने मीठ चोळल्याचा आरोप करत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी बुलढाण्याच्या मेहकर येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून वाढीव मदत द्यावी, अन्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारने जो 9 तारखेला GR काढला होता, त्यामधून बुलढाणा जिल्ह्यातले काही 4 तालुके वगळण्यात आले होते. मात्र सत्ताधाऱ्यातल्या काही लोकांनी की 10 तारखेला आमच्यामुळे GR काढला असं जे गाजावाजा केला आणि 10 तारखेला जो 10 ऑक्टोबर GR काढला त्यामध्ये सुद्धा फक्त शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या सवलती लागू केल्या. त्यामध्ये वीज बिल माफ, शैक्षणिक फी माफ आणि कर्जमाफी स्थगिती अशा किरकोळ ह्या छोटा दाखवणाऱ्या योजना ह्या शेतकऱ्याला दिल्या आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम राज्य सरकारनं केलं. मात्र महत्वाचं विशेष पॅकेज जे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं, त्या विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला एकही तालुका बसलेला नाही.